पूजेच्या दिवशी अशी काहीशी माझी फजिती होईल ना, मला असं कधीच वाटलं नव्हतं. तर झालं काय ना, चला तुम्हाला सांगते. पण त्याचं पहिले रुटीन शेअर करते. घरातली संध्याकाळची कामं आवरतच होते. आज पूजा होती घरी हे मला माहिती होतं. पण काय माहिती ते 4-5च्या नंतर मी पूर्ण ब्लँक झाले आणि माझ्या लक्षातच नाही. मी मस्त माझं नेहमीचं रुटीन आवरत होते आणि तेवढं त्यांचा 5:30-6ला फोन आला. "आवरलं की नाही तुझं? पूजा आहे ना आज आपल्या घरी." मग माझी इतकी फजिती उडली. म्हटलं आता मी काय आवरू? मला काहीच समजत नव्हतं. घरात तर भरपूर कामं पडले होते. हे म्हटले, "काही नाही 2-3 मिनिटाचीच पूजा आहे. पटकन तुझं आवरून होईल." म्हटलं आता करू काय? मला काही समजत नव्हतं. तेवढ्यात ते म्हटले, "पहिले साडी चॉईस कर. तुला त्याच्यामध्येच खूप जास्त टाईम जातो." आणि त्याच्यातच मी अर्धा तास घालवलाच होता. आता म्हटलं सगळ्या लेडीज येणार आहेत तर छान अशी साडी तरी घातलीच पाहिजे. मस्त अशी ना म्हणजे पहिल्या दिवाळीची साडी काढली होती. आता ही साधी सिंपल पण आहे, हलकी-फुलकी पण आहे आणि दिसायला पण आहे ना इतकी गोड दिसते कारण की ह्याचा ब्लाऊज थोडासा हेवी आहे त्यामुळे. आता म्हटलं छान अशी साडी घातली तर मस्त असा आहे ना हलका-फुलकाच मेकअप केला पाहिजे. मला हेवी मेकअप लूक नको होता त्यामुळे मी मस्त वापरलं हे सो ट्रूचं स्किन टिंट. आता हे 4 in 1 आहे कारण की यामध्ये प्रायमर आहे, मॉइश्चरायझर आहे, फाउंडेशन आहे, SPF 30 सुद्धा आहे. त्याने माझा चेहरा इतका छान ग्लो करत होता ना, म्हटलं चला मेकअपचा ताप तर वाचलाय. मस्त असं आहे ना लिप ग्लॉस लावून घेतला, टिकली लावली आणि मस्त असं आहे ना हाफ पोनी घातली होती, हाफ क्लिप लावला होता म्हणजे थोडक्यातच. त्यानंतर म्हटलं हे ओरडायच्या आधी ना चला पटकन आपण आवरून घ्यावं. मी कशी दिसते ना नक्की मला कॉमेंट करून सांगा. आता एवढा सगळा लूक छान झाला आहे तर म्हटलं चला फुल लूक तर तुम्हाला दाखवणं बनतच आहे. त्यामुळे मग मस्त असा लूक दाखवला. कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. प्रोडक्ट पाहिजे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिंक असं टाईप करा. चला मग बाय.